नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया आंबाड्याच्या भाजीमध्ये आपण मुगाची डाळ टाकून आपण पातळ वरण बनवूया. चला बनवायला सुरुवात करूया. पावणा वाटी मुगाची डाळ घेतली आहे. आपण कमी पण घेऊ शकता, जास्ती पण घेऊ शकता. आंबाड्याची भाजी एक पेंडी घेतली आहे. याला तोडून घेतले आहे मी. एक पेंडी मधलं आपण अर्धी भाजी टाकूया. मुगाची डाळ आपण बाउल मध्ये टाकूया. मुगाच्या डाळीला आपण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. असं धुवल्याने पावडर जातो. आपली मुगाची डाळ 2 वेळेस स्वच्छ धुवून झाला आहे. कुकर मध्ये टाकूया. डाळीमध्ये ह्या तांब्यानं अर्धा तांब्या पाणी टाकूया. जास्ती पाणी टाकल्यावर आपली डाळ ओतू जात आहे, म्हणून आपण डाळ शिजाय जेवढं लागते पाणी तेवढं टाकूया. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटूया. कुकर गॅसवर ठेवूया. 5 शिट्ट्या करून घेऊया. आंबाड्याची भाजी आपण एक पेंडी घेतलो आहोत. डाळीसाठी आपल्याला अर्धी पेंडी लागत आहे. बाउलमध्ये टाकूया. आंबाड्याच्या भाजीला 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. आंबाड्याची भाजी आपली 2 वेळेस स्वच्छ धुवून झाला आहे. आंबाड्याच्या भाजीला आपण बारीक कट करून घेऊया. आंबाड्याची भाजी आपली सर्व कट करून झाली आहे. असं मारल्याने लवकर लसूण सोलता येतो आपल्याला. आपला लसूण सोलून झाला आहे. लसणाला बारीक करून घेऊया. आपला लसूण बारीक कट करून झाला आहे. कुकरचे आपले 5 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाईपर्यंत आपण कुकर साईडला ठेवूया. आपल्याला पातळ वरणाला किती पाणी लागते तेवढं आपण पाणी गरम करून घेऊया. मी 1.5 तांब्या पाणी टाकले आहे. आपण कमी पण टाकू शकता, जास्ती पण टाकू शकता. गॅस पेटूया. पाणी गरम करायला ठेवूया. आपलं पाणी गरम झालं आहे. गॅस बंद करूया. पात्याला खाली ठेवूया. 2 मिनिटं झाले आहे. कुकरची हवा गेली का बघूया. कुकरची हवा गेली आहे. आपण ढक्कन काढूया. आपली डाळ किती छान शिजली आहे मुगाची. हे बघा. आता डाळीला आपण फोडणी करूया. गॅस पेटूया. स्टीलच्या टोपाला गॅस स्लो ठेवायचा असते. गॅस फास्ट असल्यावर आपला स्टीलच्या पात्याला जळायची शक्यता असते, म्हणून गॅस स्लो करूया आपण. पातेला गरम होऊ द्यावया. कोणत्या पण भांड्यामध्ये बनवू शकता, पातेलात, कढईमध्ये, स्टीलच्या टोपात. आपला पातेला गरम झाला आहे. तेल टाकूया 1.5 चमच. आपण कमी पण टाकू शकता, जास्त पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. राई 1 चमच टाकूया. जिरा 1 चमच टाकूया. व्यवस्थित फिरवूया. 4 लसणाचे पाकळ्या आपण सोलून घेऊन बारीक कट केलेले टाकूया. याला पण व्यवस्थित फिरवून घेऊया. आपला मिरची करपतो म्हणून आपण गॅस बंद करूया. या चमचनं 2 चमच आपण मिरची पावडर घेतली आहे. आपण कमी पण घेऊ शकता, जास्ती पण घेऊ शकता. तेलामध्ये टाकूया. मिरचीला फिरवून घेऊया. 1 चमच हळद पावडर टाकूया. त्याला पण फिरवून घेऊया. ही शिजलेली डाळ आपण मुगाची टाकूया. डाळीला आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिरची, तेल, हळद सर्व मिक्स झालं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली डाळ सर्व मिक्स करून झाली आहे. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. 2 मिनिटं चांगलं डाळीला उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. थोडंसं खुल्ला ठेवूया. आपली डाळ ओतू जाणार नाही. 2 मिनिटं झाले आहे. आपली डाळ उकळी आली का बघूया. कोथिंबीर देऊन बारीक कट करून घेतलेली आपण थोडीशी टाकूया. आंबाड्याची भाजी आपण 2 वेळेस देऊन बारीक कट केलेली आपण टाकूया डाळीमध्ये. टमाटा नाही टाकलं तरी चालतंय. आंबाड्याची भाजी आपली आंबट असते. त्याला 1 मिनिट चांगली उकळी येऊ देऊया. 1 मिनिट झाला आहे. आपली डाळ बघूया. आपली डाळ किती गाढा गाढा झाली आहे. आंबाड्याची भाजी व मुगाची डाळ टाकून केलेली किती छान झाली आहे. एकदम गाढा गाढा.
आपली भाजी शिजून तयार झाली आहे. आता गॅस बंद करूया. मुगाची डाळ आंबाड्याची भाजी टाकून या पद्धतीनं बनवल्यावर भाकरी सोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागत आहे. या पद्धतीनं बनल्यावर आपली डाळ या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.